शिंदेंच्या साशागडावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। ही होती आमच्या यावर्षीच्या अंगणातल्या किल्ल्याची झलक। दिवाळी आली की आपल्याकडे घरच्या अंगणात छोटे छोटे दगडमातीचे बालकिल्ले करण्याची सुंदर प्रथा आहे, परंपरा आहे। आणि ही प्रथा काही तितकी जुनी किंवा प्राचीन सत्ययुगातली नाहीये, तर आपल्या महाराजांच्याच काळातली, अर्थात शिवकालीन आहे। आणि शिवकाळ म्हणजे सुद्धा आपल्या मराठी माणसासाठी सत्ययुगच आहे ना। यावर्षी इथं बे एरियामध्ये पावसाळा थोडा लांबणीवरच गेलेला दिसतोय, तेव्हा आपण सुद्धा चान्स पे डान्स करून या संधीचं थोडं सोनं करून घ्यावं म्हटलं। भारतात घरी आम्ही मातीचाच किल्ला करतो, परंतु इकडे मात्र पावसाळी हवामान असतं या दिवसात, त्यामुळं मातीचा किल्ला करणं म्हणजे जरा अवघड प्रश्न होतो। म्हणूनच आम्ही गेल्या वर्षी सुद्धा पुठ्ठ्याचाच पोर्टेबल किल्ला तयार केलेला। मज्जा येते ते सुद्धा सर्व घरातले जेव्हा मिळून करतात तेव्हा, परंतु मातीच्या किल्ल्याची सर आणि समाधान इतर कशालाही नाही। घटस्थापनेसाठी वावरी पुणे मुंबईत सुद्धा लोक आता विकत घेऊ लागलेले आहेत। तर तुम्ही विचार करू शकता, इकडे US च्या शहर भागामध्ये मला चिकट माती मिळणं किल्ला बनवण्यासाठी किती आव्हानात्मक असेल। इकडे झाडे लावण्यासाठी आणि गार्डनिंगसाठी सुद्धा पॉटिंग मिक्स वापरलं जातं। लकीली घरापासून काही अंतरावरच थोडी शेतवावरं आहेत जी नांगरलेली आहेत सध्या, तेव्हा माझा मातीचा बंदोबस्त तिकडून झाला। महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे, ते आपल्या स्वराज्याचे, शिवकालीन संघर्षाचे आणि मराठी संस्कृतीचे भक्कम साक्ष आहेत। स्वराज्य प्रस्थापित होण्यामागं या आपल्या गड किल्ल्यांची फार मोठी भूमिका आहे, तेव्हा त्यांचा इतिहास आणि त्यांचं पावित्र्य जतन करणं हे आपलं परमदायित्व ठरतं। छत्रपती शिवराय म्हणजे आपले आद्य दैवत आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले म्हणजे आपल्यासाठी एखाद्या देवस्थाना इतकेच वंदनीय आहेत। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी। आपल्या शिवरायांचे, त्यांच्या आणि मावळ्यांच्या शौर्याचे, त्या गड किल्ल्यांचे, आपल्या तेजस्वी संस्कृतीचे पुढच्या पिढीला स्मरण राहावे म्हणूनच ही अलौकिक सुंदर परंपरा रुजू झाली असावी। किल्ल्यावर रंगबिरंगी असे मावळ्यांचे चित्र ठेवून सजावट केली जाते। त्यात तानाजी मालुसरे, बाजी प्रभूंसारखे स्वराज्याचे लढवय्ये, अफजल खान सारख्या म्लेंछ, तसेच हिरकणी गवळण, जिजाऊ यांची ही प्रसिद्ध चित्रे आपल्याला किल्ल्यावर ठेवायला कुंभारवाड्यात दिवाळीच्या सुमारास उपलब्ध होतात। याशिवाय महाराष्ट्राला लाभलेली संत मंडळींची ही फार मोठी परंपरा आहे, वारसा आहे। त्यात बरेचसे संत मंडळी हे शिवकालीन आहेत, जसे की तुकोबाराया, गुरु रामदास स्वामी, ज्ञानेश्वर माऊली, शिवराज्याभिषेक करणारे गागा भट्ट यांचाही वावर किल्ल्यांवर असतो बरं का। मग पोवाडे गाणारे शाहीर, तर कुठे गोंधळी, तुतारीवाले, वासुदेव, पिंगळा, तर कुठे तालमीतले पैलवान, गवळणी, कुंभार, धनगर, शेतकरी, भाजीवाले, अगदी सर्वच गड चढ उतार करताना दिसतात। पशुपक्षी यांचीही वर्दळ असते। वाघ, सिंह, हत्ती, घोडे, गाय, वासरू, बैल, मंदिरं, पालख्या, थोडक्यात इतिहासासोबत आपल्या ग्रामीण जीवनाची पुरातन पद्धती, जुनी जीवनशैली, व्यवसाय, शेती, वन्यजीवन, निसर्गाबद्दल आपुलकी या सर्व विषयांची ही ओळख किंवा उजळणी या किल्ल्याच्या उपक्रमातून मुलांना करून देण्याची ही उत्तम सोपी पद्धत आहे। त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळतो, कलात्मकता दाखवण्याची संधी मिळते त्यांना। खरे तर किल्ला करण्याचा उपक्रम हा मुलांसाठीचाच आहे, ज्यामुळे त्यांचा पराक्रम जागा होईल, आणि मुलींसाठी मात्र भातुकलीचा रिवाज आहे, ज्यातून त्यांना संसार, घरकाम, बालसंगोपन या विषयांची गोडी लागून त्याची सवय व्हावी आणि पुढे त्या दृष्टीने त्यांचे स्किल्स विकसित व्हावे। आमच्याकडे मात्र दोघी लेकींना आम्ही भातुकलीसोबत किल्ला करण्याची सुद्धा प्रेरणा देतो, आणि गेले काही वर्ष दोघी सुद्धा माझ्याबरोबर किल्ल्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सक्रिय आहेत। तेव्हाच आम्ही आमच्या किल्ल्याचं नाव साशागड ठेवलंय, जे दोघींच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून तयार केलं गेलं आहे। खूब लढी मर्दानी व तो झांसीवाली राणी सुद्धा याच मराठी मातीतून उपजली आहे, हे याद राखून चला। स्त्री पुरुष जेव्हा दोघं एकमेकांसाठी पूरक ठरतात तेव्हाच संसार सुखाचा होतो। तेव्हा आपल्या मुलांना भातुकलीची शिस्त आणि मुलींना पराक्रमाची शिकवण देताना कुठल्याही प्रकारचा कमीपणा किंवा मोठी क्रांती घडवली असं वाटू देऊ नका। नॉर्मल आहे हे सगळं आजकालच्या जगात। काळानुरूप आपल्या प्रथा योग्य कारणासाठी अपग्रेड झाल्याच पाहिजेत, परंतु या समानतेचाही गैरवापर कुणी आपल्या स्वार्थासाठी करून घेऊ नये। हे किल्ला आणि भातुकलीचे उपक्रम मुलांच्या मानसिक आणि मौलिक विकासाच्या दृष्टीने आजच्या काळात सुद्धा फार उपयोगी टूल्स ठरू शकतात। किल्ले आणि भातुकलीची प्रथा आपल्या महाराष्ट्रीय दिवाळीचा अविभाज्य भाग झाली आहेत। शहरांमुळे तर खूप बिल्डिंग्स झाल्यामुळे आणि फ्लॅट संस्कृतीमुळे जागेचा अभाव झालेला आहे, आणि लोक या आपल्या परंपरांपासून दूर होत चाललेले आहेत, परंतु सामूहिकरित्या सुद्धा मुलं प्रत्येक बिल्डिंगमध्ये एखादा किल्ला बनवू शकतात आणि सण साजरा करू शकतात।
हल्ली बरेचसे पालक आपल्या मुलांना सुद्धा फार नाजूकपणाने सांभाळतात, त्यांना मातीत सुद्धा खेळून देत नाहीत. तर अशा लाडोबांसाठी खास तुम्ही जर पुण्यात गेलात बुर्डी पुलावर किंवा रविवार पेठेत तर तुम्हाला लाकडी किल्ले मिळतील. आणि तुम्हाला जर मातीचाच किल्ला हवा असेल तर छान भाजलेला मातीचा रंगीत कलरफुल असा किल्ला तुम्हाला कुंभारवाड्यात मिळेल. त्यावर बाजारातून आणून फक्त मावळे तैनात केले की मग आपोआपच घरातली छोटी मुलं उत्सुक होतील महाराजांच्या धाडस कथा आणि मराठी इतिहास जाणून घेण्यासाठी. आणि हाच मूळ उद्देश आहे या परंपरेचा. तर नक्की हे करून पहा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय हिंद आणि शुभ दीपावली. शक्ति संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ति संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्यभूतीचा साजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. हे हिंदू शक्ति संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ति संभूत दीप्तितम